नमस्कार मित्रांनो, DDM न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। उदगीर येथे बर्ड फ्लूने झाला कोंबड्यांचा मृत्यू। त्या पोल्ट्री फार्ममधील पक्षी नष्ट करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आदेश। तर कुक्कुटपालकांमध्ये जनजागृती करण्याचे CEO अनमोल सागर यांच्या सूचना। तालुकानिहाय समित्या करण्यात आल्या स्थापन। उदगीर येथे काही दिवसापूर्वीच शहरात अनेक कावळे मृत अवस्थेत आढळले होते। या मृत कावळ्याचे वैद्यकीय नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते। कावळ्याचा मृत्यू बर्ड फ्लूमुळे झाल्याचे उघडकीस आले होते। तर उदगीरमधील रामनगर येथे बर्ड फ्लूमुळे कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे। त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी रामनगर येथील कुक्कुट पक्षी नष्ट करण्याचे आदेश दिले असून प्रतिबंधक उपाययोजनांसाठी तालुकानिहाय समिती गठीत केलेल्या आहेत। उदगीरमधील कावळ्यांच्या मृत्यूनंतर 10 किलोमीटर परिसरातील पोल्ट्री फार्मवरील कोंबड्याचे वैद्यकीय नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते। पहिल्या टप्प्यातील 48 कोंबड्यांचा वैद्यकीय नमुने पाठविण्यात आलेला अहवाल निगेटिव्ह आला। तर रामनगर उदगीर येथे कोंबड्या दगावल्या होत्या। या कोंबड्या बर्ड फ्लू या आजाराने दगावल्याचा अहवाल मंगळवारी दुपारी प्राप्त झाला आहे। त्यानंतर प्रशासन सतर्क झाले असून जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी जिल्ह्यात इतर ठिकाणी बर्ड फ्लू संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी व प्रतिबंधक उपाययोजना करण्यासाठी तालुकानिहाय समिती गठीत करण्याचे आदेश दिले आहेत। तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली समितीमध्ये गटविकास अधिकारी, पशुविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता, रेंज फॉरेस्ट ऑफिसर, उपाधीक्षक भूमी अभिलेख यांचा समावेश आहे। जिल्हाधिकाऱ्याच्या आदेशानुसार रामनगर उदगीर येथील 10 किमी त्रिज्येचे क्षेत्र अलर्ट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे। प्रभावित पोल्ट्री फार्म यादीप्रमाणे व त्या अंतर्गत 1 किमी त्रिज्येतील कुक्कुटपक्षाचे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त लातूर यांनी त्यांच्या जलद प्रतिसाद दलाच्या मार्फत शास्त्रोक्त पद्धतीने संसर्गाचा प्रसार होऊ नये म्हणून प्रभावित पक्षाला मारण्याची क्रिया करण्यात यावी। प्रभावित क्षेत्राच्या ठिकाणी वाहनाची ये-जा करण्यास मनाई करण्यात आली आहे। जिवंत व मृत कुक्कुट पक्षी, अंडी, कोंबडी खत, पक्षी खाद्य, आनुवंशिक साहित्य व उपकरणे आदीच्या वाहतुकीस मनाई करण्यात आली आहे। तर जिल्हा परिषदेचे CEO अनमोल सागर यांनी जिल्ह्यातील सर्व पोल्ट्री फार्मची नोंदणी करून कुक्कुटपालकांच्या बैठका घ्याव्यात। बर्ड फ्लूचा प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजनेबाबत जनजागृती करावीत अशा सूचना त्यांनी संबंधितांना केल्या आहेत।